धग धग सह्याद्रीला धग धग नारा जिजापोटी जन्माचं जिजापोटी जन्माचा शिवबा मोजरा हा माझा तुम्हाला मोजरा हा माझा तुम्हाला
सोय पार्टीची रत्नागिरी अध्यक्ष सूरज फटकरे यांच्याकडून 201 रुपयाचं बहारदारचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की हे गीत वन्स मोर झालं पाहिजे. त्याप्रमाणे अविनाश शिंदे अंगले सन्माननीय अविनाश शिंदे अंगले राजापूर यांच्याकडून 501 रुपयाचं बहारदारचं संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बहारदारचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचं सुद्धा आम्ही हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चल गिर सरजा चल गिर राजा बिगी बिगी डवलाना डवलाना गाव मोठं वरच गाणं गाव मोठं वरच गाणं चल गिर सरजा चल गिर राजा बिगी बिगी डवलाना डवलाना गाव मोठं वरच गाणं गाव मोठं वरच मी सुद्धा तुमच्या बरोबरच आहे ना. अगं माझ्या पोटात कवळे ओढायला लागलेत बघ. असं जा लवकर जा. हो पण मला भाकर तरी भाजू दे. थोडा धीर जरा. ठीक आहे. कोण शेतकरी बाबू तुझ्या बरोबर असणारी सुंदर स्त्री आहे अरे माझ्या अर्धांगी बदल होतो काढशील तरी आपण तुझा मुडपा उडवून टाकेल. समज मुकाट्याने तिला माझा स्वाधीन कर नाही तर मानाला तयार हो. अरे या गंगा गगनच्या कापान करता हा विवाह शेतकरी म्हणतात मला. अरे हा मोठा मनगडाची ताकद आजमावून पहा. ठीक आहे पाहतो तुझ्या मनगटात हो युद्धास तयार. काय नसेल मंजूर येतात हो नाथ हो दे समजतात.
मला सोडून गेला. आणि खांब खराचा पडला खांब खराचा पडला माझी हादरली काया खांब घराचा पडला माझी हादरली काया कारे नशिबात माझा खेळ मांडी गेला कारे नशिबात माझा खेळ मांडी गेला नशिबा तू माझा खेळ मांडियेला परमेश्वर तेव्हा तुम्हाला करणार नाही. हे माझ्या बाहुभाषा सोड आणि माझा फलकलेला असल्यास शांत कर. जय! सोड शांत करायचा. अरे परमेश्वरा, अरे परमेश्वरा, कोणत्या जन्माने पाप केले म्हणून तू आम्हाला आज फेडायला लावत आहेस. आमचा सोन्यासारखा चाललेला संसार उद्ध्वस्त केलास परमेश्वरा. माझा छोटा बाळ काय म्हणेल आम्हाला, काय म्हणेल आम्हाला. कोणत्या ये तुला अभिलाषाच पूर्ण करायची आहे ना. अरे मग या थांबलास का. ये चंडा बाबा बाबा उठा ना. आई आई उठ ना. बाबा बाबा उठा ना. आई आई उठ ना ग. आई बाबा तुमच्या रक्ताची शपथ घेऊन सांगतो की ज्या कोणत्या नराधमाने तुमचा खून केला आहे त्या खुनाचा बदला घेतल्याशिवाय मी मंजिरा हे नाव सांगणार नाही. सुस्वागतम 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 सुस्वागतम
त्या समोरच्या झाडीत कुणाची तरी हालचाल दिसत आहे. कोण असावं बरं? एखादा वाघ सिंह सुद्धा नसेल ना? आपल्याला सावध राहिलं पाहिजे. अरे हो, ही तर आकृती त्या मानवाची दिसत आहे. अरे ये असा समोर. अरे युवराज, तुझा तर पाटला तर इथवर आलो आहे. मुकाटाने मारणारा तयार हो, नाही तर अरे बुरकाधारी सैताना, मला सजा देणारा तू कोण आहेस? बुरका घालून जास्त स्त्रिया बडबड करत असतात. हा तुझा बुरका बाजूला कर, मग पाहतो तुझी गमेंट. आणि युद्धासाठी तयार हो. अरे असं हिम्मत तर चालवतो. कोण आहे सराव खरं? सात साल तो इथून मैदान. नाहीतर काय करणार आहेस? असे हिम्मत तर चालव संशय. ठीक आहे. पकडा या हराम कोणाला. या हराम कोणाला घेऊन जा आणि काही कान्यात डांबून ठेवा. जम लागलाय. काय म्हणतो? टाकीत कोण फोडून टाकीत फोमाट फोडून चल. चला घेऊन चल, चल. तुम्ही आलात म्हणून माझे प्राण वाचले. तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. यात उपकार ते कसले? मी तर माझे कर्तव्य पार पाडले आहे. संकट समयी माणसानं माणसाच्या उमेदी पडले हा तर माणुसकीचा खरा धर्म आहे आणि तोच मी आज पाळला आहे. परंतु हो, या खंडारण्यात एकटे फिरणारे आपण आहात तरी कोण? मी आणि शिपाई शिकारीला गेलो असता माझी आणि शिपाईंची चुकाबूल झाली. मी एकटाच फिरत राहिलो. मी या शांतीपूर नगरीचा राजा विक्रमसिंग, त्याचा सुदैवी पुत्र विजयसिंग. मी स्वतःला आबाजी समजेल, पण मी कोण असेच ना? हे सारं तुम्हाला वेळ येईल तेव्हा कळेल. प्रथम तुमच्यावर उपचार होणे गरजेचे आहे. आपण सुखरूप राजवाड्यात जावे. हा मित्रा, आभार मानण्याची तरी संधी दे. त्यासाठी मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे? निदान 8 दिवस पावला म्हणून आमच्या राजवाड्यात यावं. तुझी कोणतीही सबब चालणार नाही. ठीक आहे युवराज, परंतु माझी सुद्धा एक अट आहे आणि ती तुम्हाला मान्य करावीच लागेल. बोल, तुझी कोणती अट आहे? बोल. योग्य वेळ येईपर्यंत मी कोण हे कुणालाही कळताना कामा नये. मात्र एवढंच लक्षात ठेवावं की मी एक गरीब अनाथ कवताच्या पिछाण्यावर झोपणारा माझं नाव बनकीर आहे. ठीक आहे, मग चल तर. रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून निवडून आलेले पारितोषिक बघाव तेव्हा तू मागे, बघाव तेव्हा पाठी. तुला माहिती आहे कायला माणूस मला चांगला. अरे काढलेला माप आम्ही तेव्हा चांगलाच पाहिजे. कसं कसा एक हासला मानून तुम्ही दोषी आला. म्हणजे शासन साफ करून घे. बस बस. ठीक आहे, तुला माहिती आहे काय? बस त्याच्यावर तुला आपल्या शिवाजी महाराज
आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत माहितीये ना, त्यांच्यावर तुला 2 शब्द सांगतो. रसिका हो, आपले शिवाजी महाराज, आपला जो जाणता राजा शिवा, ते फक्त 50 वर्षांनी निधन झालं. तसेच संभाजी महाराज हे सुद्धा 32 वर्षांनी निधन झालं. पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, ज्या वेळेला शिवाजी महाराजांचं निधन झालं त्याच वेळी औरंगजेब खाली आला नमाज पढण्यासाठी आणि काय म्हणाला, ए खुदा, ए खुदा, अरे जन्नत के दरवाजे खुले रखना, मेरा शिवा तेरे पास आ रहे हैं. पण मी म्हणतो, जर का अजून 10 वर्ष माझा राजा, माझा शिवा जगला असता तर मोगलांच्या डोक्यावर भगवाच असता, भगवाच असता, भगवाच असता. या शांतीपूर्ण महाराज विक्रांश यांचा मी महामंत्री कृषी या नावाने ओळखतात. मला लहानपणापासूनच माझ्या शौर्यामध्ये क्रूरपणा असल्यामुळे माझ्या आई वडिलांनी माझं नाव कृषी ठेवले आणि तेव्हापासून या राजवाड्याची धुरा माझ्यावर संपवली गेली आणि तेव्हापासून या राजवाड्यात टाकलेल्या डावपेच यशस्वीरित्या महामंत्र्यांचा जिथे काय, जिथे काय, जिथे काय. हरामखोरा आपला भारा माझ्या पाठ्याकीटवर अजून पाठ्याकीटवर ठीक आहे, जातो मागे. आणि या वेळेला सुद्धा टाकलेला डावपेच यशस्वीरित्या पूर्ण होईल यात मात्र शंकाच नाही. कारण युवराज सुद्धा जंगलात शिकारीसाठी गेला. तो सुद्धा जिवंत परत येणं शक्य नाही. त्याला तर त्या कर्दनशाने केव्हाच गिरफ्तार केला असता. आणि मग पाहतो ही राजगाद आणि राजसत्ता. राजसेवक राजसेवक, तुम्ही जंगलात शिकारीसाठी गेला होतात ना? शिकारीसाठी नाही बाबी, रानात गेलो, रानात. हरामखोरानो, तुम्ही जंगलात शिकारीसाठी गेला नव्हतात? हो गेलो होतो, पण झालं काय? युवराज सुद्धा गेले होते. हो होय. मग सर्वच्या सर्व परत आला. आम्ही असायला कान्यावर येणार काय म्हणजे का तुम्हाला वाटत कोणी म्हणजे मारावं? टाकलेला डावपेच यशस्वी झाला म्हणायचं. मग आम्ही पण एक बोट टाकलेली असता. राजसेवक, राज दरबार भरण्याची वेळ होत आहे. आम्ही थोडा सीमेवरून फेरफटका मारून येत आहोत. ठीक आहे, या पण. आपला पहारा व्यवस्थित ठेवा. होय, या पण. येतो आम्ही. या या. आशीर्वाद असो राजसेवक. शांतीपूर राजाचे राज विक्रांश आमचे राज्य किती आनंदी आनंदामध्ये चालत आहे. या राज्याचे महामंत्री पुरसिंह व सेनापती कर्दनसिंह यांच्या साह्याने या राज्याचा राज्यकारभार अतिशय योग्य रीतीने चाललेला आहे. आमच्या मनामध्ये एकच विचार आहे, तो म्हणजे आमचे बाळ युवराज यांचा राज्याभिषेक व आमची कन्या विजया तिचा विवाह करण्याचं आमच्या मनामध्ये होते. केव्हा इच्छा पूर्ण होईल ईश्वरच जाणे. अरे पण हो, आमचे बाळ युवराज पहाटेपासून शिकारीला गेले, त्यांचा अद्यापही राजदरबारामध्ये पत्ता नाही.
राजसेवक बोला महाराज. आपण आलात आणि आमचे बाळ युवराज आहे तरी कोणते म्हणायचे ठीक आहे हे पाहणेच नाही. महाराजांच्या चरणी आयुष्यवंत हा बाळानो. अरे बाळ युवराज, अरे बाळा तुझ्या या अंगावर जखमा तरी कसला आहे. आणि बरं हो, आपल्या बरोबर आलेले युवक आहेत तरी कोण म्हणायचे. बाबा, या मुलामुळे तुमचा युवराज तुम्हाला जिवंत दिसत आहे. म्हणजे बाळा तुला म्हणायचं आहे तरी काय. बाबा, मी आणि शिपाई शिकारीला गेलो असता माझी शिपाईंची चुकाबूल झाली. त्या मुलग्याद्वारे सैतानाने माझ्यावर हल्ला केला. तो वार करणार इतक्यात या मुलाने आपल्या दंडुक्याच्या बलावर तो वार स्वतःवर झेलला आणि माझ्या प्राणाचे रक्षण केले. अरे अरे परमेश्वरा, काय मी हे ऐकत आहे. बाळ, मग तो हरामखोर आहे तरी कोठे. बाबा, त्याला आम्ही कैदखान्यात डांबून ठेवला आहे. ठीक आहे राजसेवक, जा आणि त्या हरामखोराला राज दरबारामध्ये हजर करा. त्या हरामखोराचा मला अद्यापही तोंड पाहायचं नाही. उचला आणि त्याला फासावर लटकावा म्हणजे झालं. बाबा, माझा संशय खरा ठरला तरच त्याला शिक्षा द्या. राजसेवक, त्या हरामखोराचा भुंगा पाडा पाहू. थांबा युवराज, त्याचं काळं तोंड हे तर मीच पाहणार. तो बंजिरा, तुझ्या पवित्रात त्याला स्पर्श करू नकोस. राजसेवक, हो पाडा म्हणतोय ना त्या हरामखोराचा भुंगा. थांबा थांबा, मला पण वाटतो कसा पाहिजे. अरे पुढचा भारत तुम्हाला आहेच कुठे. मला वाटत जन्माचा या फडक्या सगळे जावा. थांब थांब बघतो. आम्ही याला काय मी पाहत आहे. कोण हरामखोरा कर्दनसिंह. महाराज, महाराज मला माफ करा. एक वेळ झालेली चूक पुन्हा कधी होणार नाही महाराज. अरे हरामखोरा, माफी मागताना तुला थोडी तरी लाज वाटली पाहिजे होती. खाल्लेल्या अन्नावर बेमान फिरणाऱ्या कुत्र्या. राजसेवक, पाहता काय, लटकावा त्याला फासावर. बाबा, सेनापती आपल्याला शरण आले, त्यांना एक वेळा माफ करा. वाटल्यास त्यांना हद्दपारीची शिक्षा द्या. ठीक आहे बाळ, आपल्या म्हणण्यानुसार त्याला मी हद्द पार करत आहे. राजसेवक, या हरामखोराच्या अंगावरील सारी राजवस्त्र उतरून याला राज्याच्या बाहेर हद्द पार करा म्हणजे झालं. ठीक आहे महाराज. बघा हे टाकीन तो आण फोडून. हा कोणास ठाऊक, पण या मूर्खाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत आहे. माझं मन काहीतरी चुकल्यासारखं करत आहे. जाऊ दे बंजिरा, चल आपण राजवाड्यात थोडी विश्रांती घेऊ. ठीक आहे. किती दिवस झाले दादा कुठे दिसलेच नाही. काय करावे, काही सुचनाशी झाली आहे. सेवक आपल्या सेवेशी हजर आहे. कोण दादा, अरे दादा कुठे होतास. केव्हाची मी शोधत आहे तुला. हा भिकारी कोण तुझ्यासोबत. खबरदार ताई, येडे वाकडे शब्द बोलशील तर. अगं तो भिकारी नसून माझा जीवनदाता आहे. तो आपल्याकडे 8 दिवस पाहुणा म्हणून आला आणि त्याचा तू असा पाहुणचार करतेस. हा म्हणे पाहुणा, हा तर भिकारीच आहे दादा. अगं ताई, एवढी गमेल चांगली नाही. अरे बंजिरा, माझ्या ताईचे वाईट वाटून घेऊ नकोस. लहानपणी आई गेल्यामुळे ती लाडाने वाढले. तिला मोठ्यांशी कसं बोलावं हे सुद्धा ठाऊक नाही. तू तिला एक वेळा माफ कर. ठीक आहे युवराज, यावेळी मी हिला काही सुद्धा बोलत नाही. परंतु एक इशारा द्यावासा वाटतो. अगं कुणाची तुलना कुणाशी करताना दुसऱ्याच्या मनाचा थोडा तरी विचार करावा माणसानं. भिकारी तो भिकारी बडाया मारतो नुसत्या राजाच्या बडाया मारून रंगाचा राव होत नाही. बस कर तुझी बडबड. युवराज, तर तुला माझी गरज असेल तर जगादेवर भेट. आज चाललो मी. दादा, दादा, काय केलंस माझ्या बंजिराला सांभाळ. बंजिरा, बघा माझा दादा त्या भिकारीच्या मागून कसा जंगलाकडे जात आहे. तुझा दादा. अगं जाऊ दे त्याला. तू माझ्या बरोबर चल.
महाराजांना माझी पट्टराणी बनवून हे राज्य आपण दोघांनी सुखात समाधानाने चालू. महामंत्री हे शब्द उच्चारताना तुमची जीभ कशी झाली नाही? शेवटी तुम्ही तुमचा क्रूरपणा दाखवलात. होय, माझा क्रूरपणा मी दाखवलाच. चल चल माझ्या बरोबर. मला भिकारी म्हणते काय? अगं वेळ येईल तेव्हा कोण भिकारी आणि कोण लाचारी ही वेळच ठरवे. ही तर हात माझ्या ताईचा आहे. ताईला काय झालं असावं? मागे जावा तर पुढे बंदिरा जातो, पुढे जावं तर मागं ताई हाका मारते. अरे परमेश्वरा, काय करावे हेच काही कळत नाही. हो, इथे थोडा वेळ लपून बसतो. नाही सैताना, सोड माझी वाट. वाऱ्या मुळाने माझ्या भांड्याला हो खाते, नाहीतर या खंडर जंगलामध्ये आज मला कोण रोखणार आहे तेच मला माहित आहे. नाही नाही सैताना. असं होय, मग मला जबरदस्तीत करावी लागणार. नाहीतर काय? तुझ्या बहिणीचा जीव तुला प्यारे असेल तर फेक ती तलवार. दादा दादा ती तलवार तू खाली फेकू नकोस. त्या तलवारीने माझ्या काळजाचा घाव घेतलास तरी चालेल, पण ती तलवार तू खाली फेकू नकोस. ऐक पहिलाच या क्रूरशाचा क्रूरपणा. दादा. एखाद्या निशस्त्र पडलेल्या वीरावर तलवार चालवताना तुला थोडी सुद्धा लाज वाटत आहे? हे भिकाऱ्या, प्रथम माझ्या मार्गातून बाजूला हो, नाहीतर काय करणार आहे? हा तुझा सुद्धा शेवट केला जाईल. मात्र काय पाहतोस? हुशार. दिवसेंदिवस आम्ही आता सुखत चाललेलो आहोत. या राज्याचा राज्यकारभार आम्हाला आता पेलनसा झालेला आहे. पण युवराजांना म्हणतो या राज्याचा राज्याभिषेक करून घ्या, पण ते पण काही तयार होत नाही. काय करावं आणि काही लोक काही कळेल जाणतो आम्ही. पण म्हणजे काय राजसेवक महाराज, अरे परमेश्वरा, आता राजसेवक आमची तब्येत थोडी ठीक नाही. आम्ही राजदरबारी थोडी घेत आहोत. कोणी आल्यास आम्हाला त्वरित खबर द्या म्हणजे झालं. ठीक आहे.
तुला रात्रंदिवस या कुत्र्याचा त्रास होता हो हो हो, हो, हो. त्याला बांधून ठेव बांधून बांधून ठेव सांगत चांगलं मूळ की शिया हे मला बांधून ठेवा बोला लागत नाही कोणी बोला लागली बा पाऊस बिऊस आला का काय अरे उभ्या उभ्याने गेला अरे माझ्या राजा अरे माझ्या राजा बारा राजा उभ्या उभ्याने गेले मग अशी 5-25 पादा हो प्रथम युवराजाला कैद करा हो पण का या राजकारणीसाठी आणि या राजवैभवासाठी या युवराजाने स्वतःच्या बापाचा खून केला मला पटत नाही नाही महामंत्री मी बाबांचा खून नाही केला हो, हो. राजसेवक तुम्ही तरी सांगा महामंत्री मी बाबांचा खून नाही केला बाबा कैद करा युवराजाला प्रथम ज्याच्या हातात संधी येतो. तुम्हाला काय हसणार नाही काय असे दुःखाची वार्ता पसरले आणि हा माणूस दात काढतो आपल्या राजवाड्यात सर्व घोर गरीब जनतेला आपले महाराज आपल्याला सोडून गेले म्हणजे काय ढोल घालून सांगू का मोठ्या वाजवून सर्व राजवाड्याला कल्पना आणि त्यानंतर महाराजांच्या पेटाची व्यवस्था कर ठीक आहे या 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 आम्ही जातो तुझ्या गावा आम्ही जातो तुझ्या गावा आम्ही जातो तुझ्या गावा आम्ही जातो तुझ्या तरीच म्हटलं फटाका कुठे फुटतात काय गडबड चालली आहे असं पाहिजे तुम्हाला माहिती नाही काय झालंय तुला खरंच नाही माहिती अरे नाही माहिती काय खरा हो काय तुम्हाला सांगू तुम्हाला माहिती नाही आमचे महाराज गेले ना वरती स्वर्गावशी झाले आम्ही रस्ता महाराज स्वर्गवासी झाले झाले काय झालं विसरले ज्याने माझी हत्याबारी केली तोच स्वर्गवासी झाला आज मी खूप खुश आहे खुश म्हणजे महाराज गेला तुम्हाला खुशी झाली त्या तोंडाकडे महाची गणिती आम्ही याला तिकडे उभा राहा बघतो अरे मगाशीच मगाशीच कोणतरी म्हणाले तिकडे वातावरण डॉक्टर आलाय पण आमच्याकडे हाडाचा डॉक्टर आलाय साध्या सगळ्या फटक्या बरोबर कटक्या बरोबर पकडतो हा बघा साध्याचा डॉक्टर बरं चल किंवा माझ्या जंगलात नाही. हा? मला सांगतो बघा महाराज गेले ना चालता होईतून हा त्याचा मजा सोड घ्यायचं आहे मला प्रथम राजवाड्यात अपमान आणि त्यानंतर हत्यापारी सर्वाला कारणीभूत
कार्ट आहे. एकदा का माझ्या हाती सापडला असता तर ठेकणा सरसा चिरडून टाकला असता. त्याला या जंगलच्या काना कोपरा शोधला. काय माझ्या हाती लागला. काय करावे काही कळत नाही. महामंत्र्यांकडून काही संदेश मिळत नाही. या महामंत्रीला आपलीच वाट पाहत होतो आम्ही. बोला काय खबर आली आहे? त्या युवराजाला त्या खुनाच्या कथामध्ये अटक करून ठेवला आहे. शाबास. परत आला फंड कुठं असतो आता फक्त राहिला आहे तो शेतकऱ्याचा कार्टा. शेतकऱ्याचा काटा. त्याला आम्ही काहीच करू शकत नाही. आणि जर का त्याला युवराजांप्रमाणेच अटक केली असती तरी जनता आपल्यावर उलथून पडली असती. बाळू कुठं आहे पुढे इथे आला बोकाला पाटलं बोका येतो आग उडवणार थंडी त्याची आता परत त्याची थंडी उडव कुठला आहे आमचं बोलणं चोरून ऐकता. आज वाटत आहे. तीर पडले जा चालते व्हायचं. ह्याच्यावर एक जा. वाढल्याशिवाय बोला बाबा. फक्त शेतकऱ्याच्या कार्टासाठी काही युक्ती आहे का तुमच्या? आहे. त्या हरामखोरासाठी युक्ती आहे. राजकन्या दररोज बागेत जात असते आणि त्या ठिकाणी तो शेतकऱ्याचा कार्ट सुद्धा जातो. दोघांची नाचगाडी होतात. आज गाडी होता. आणि जर का अशा वेळेला तुम्ही बागेत प्रवेश केलात आणि राजकन्याला उचलून घेऊन तुमच्या गुहेत आलात मग तो शेतकऱ्याचा कार्ट सुद्धा आपोआप माझ्या भुईते. शाबाश महामंत्री शाबाश. आता तुम्ही खरे मंत्री शोधता. होय. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. ही कामगिरी पार पडत असताना तुमच्याकडून एखादी जरी चूक घडली तर आपला प्राण मात्र बाहेर त्याची तुम्ही मुळीच चिंता करू नका. आम्ही योग्य त्या रीतीने कामगिरी पार पाडतो. ठीक आहे. हा. आता काय गरज आहे मुलाची? बाळू आला चोरायला तू माझ्या बरोबर माझ्या कुठे तू बाळू मी तुला माझी पटकवाडी बनवतो. अरे सैताना, मी तुझ्या असून नसा कदापि पूर्ण होणार नाही. असं. आज तुला पाहतो माझ्या तू कोण वाचवणार. चाल माझ्या बरोबर. सोड सैताना माझ्या रस्ता सोड. काय मला रस्ता सोड. चाल माझ्या बरोबर. कोण शेतकऱ्याच्या काट्या मला सापडला. आज पाहतो माझ्यापासून तुला कोण वाचवतो. मग पाहतोस काय हुशार. बाबू सावरतोय तुझ्यामुळे हा राम खुरा
तुझ्यामुळे मला माझं सेनापती पद कमवावं लागलं आणि आमचा पहिला कड उधळला गेला रामतो तुझ्यामुळे भोगात आपल्या कर्माची बाप रे भैयाला कामाडा मोडल धावा चांगला आहे कांदे जाम असतात हे माझ्या अतृप्त माते पितानो, तुमचा हा कमनशिबी पुत्र तुमची अखेरची इच्छा पूर्ण करण्यास असमर्थ ठरला आहे. मला माहित आहे तुम्ही मला कधीच माफ करू शकणार नाही. काय करणार, अचानक माझ्या समजाने मला दगा दिला आणि या नराधामाच्या हाती सापडलो. अरे मूर्खा, एकदा किती तलवार माझ्या हाती दे आणि भिडाला बंदीचा मनगटाला मनगट. कोण बंदी मोडला पाय काय जीवन नाही का तो आता मला काय दया माहिती त्याचा जीव हरामखोरामुळे मला माझं सेनापती पद गमवावं लागलं. मी काय करू तोच का तू बंजीरा? अरे 12 वर्षापूर्वी एका जंगलामध्ये चक्कराचा खून झाला. त्याच वेळी रक्षणासाठी त्याच्या पत्नीने स्वतःचा खून करून माझी आई आणि ती टाहो पडून ओरडली होती, बंजीरा बंजीरा, तोच का तू बंजीरा? प्रेम म्हणतात काय नाही काय नाही आपला असं ऐकलं का त्याची कर्म कहाणी? त्याच्या आई बापाला मीच म्हणून आणि आता याला सुद्धा त्यांच्या भेटीसाठी पाठवणार आहे. म्हणूनच म्हणतो सेनापती, तुम्ही बंदिराला ताब्यात घ्या आणि या राजकन्याला आमच्या स्वाधीन करा. आणि नंतर तू चालतो राजकन्यावर प्रथम अधिकार मीच बजावणार. बरोबर बरोबर त्यांचा असाच होऊन दे त्यांचा असाच होऊन दे. मग अशी आम्ही असं करू आम्ही तसंच करू मंत्री स्वप्ताव मंत्री आकडा केला राजकन्यावर प्रथम अधिकार मीच बजावणार. राजकन्या हवी आहे. युद्ध कर माझ्याशी आणि खुशाल घेऊन जा वाघ मारला एक वाघ मारली आता बंजीरा तुझी पळी हे तुझ्या आई बापाचे नाव आणि हो मला वा 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 या युवराजाला कोणी म्हणजे मी तुमचं सगळं मागाशी सगळं आठली जाते म्हणजे उगाच नव अहो हे राज्य सगळं बरबाद करून या टाकलं युवराजाला तू बस 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 अजून ये थंडी उडेल थंडी. काय करणार आहे माझे युवराज? अरे हरामखोरा, असेल हिंमत तर चालव समजेल या समजेल. ठीक आहे हो युद्धास तयार. पाणी टाकी तोंड फुलीच्या पाणी हा? पाणी मान मोडू
हा पाणी बिणी काय नाही. तू परत सोडा मोकळा हो आम्ही पण मोकळे हा? कुठं कुठे जायचं कुठे आई बाबा तुमच्या रक्ताची घेतलेली शपथ मी आज पूर्ण करणार आहे. मूर्खा घे तुझ्या देवाचे नाव आणि होम मी माझ्या ताईचा तुझ्या हातामध्ये देत आहे. माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली हो आमोचे ज्ञानेश्वर माऊली हो आमोचे ज्ञानेश्वर माऊली हो आमोचे ज्ञानेश्वर माऊली माऊली गुरु माऊली छत्रपती शिवाजी महाराज की वंदे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे